बातमी विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेसंदर्भात गरब्यामध्ये गैर हिंदू नकोत अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे। विश्व हिंदू परिषदेने तसं फरमान काढलेलं आहे। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर केला जातो असा आरोपही विश्व हिंदू परिषदेने केला आहे। नवरात्र उत्सव आणि गरबा उत्सव हिंदू धर्माचा मोठा उत्सव असल्यामुळे पूर्ण विदर्भ प्रांतात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गरबा पंडाल आणि संयोजन समितीला संपर्क केला आणि संपर्क करून त्यांना आग्रह केला की प्रवेश देताना एक तर आधार कार्ड त्यांचं चेक व्हावं, त्यांना टीका लावण्यात यावा आणि मातेचं पूजन करूनच त्यांना गरबा पंडालात प्रवेश द्यावा असा आम्ही आग्रह केला। 4-5 वर्षाच्या आधी अनेक घटना घडल्या, जसं मुलीची छेडखानी झाली, लवजहाद सारख्या घटना इथून तयार झाल्या, त्यामुळे आम्हाला असा आग्रह गरबा पंडालांना करावा लागला। दरम्यान पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांच्या या संदर्भात प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत, त्या पाहूया। हलाल, झटका, औरंगजेब, अफजल खान, आता हे नवीन। आपल्याला काय वाहतूक कोंडी, पाणी, अनधिकृत इमारती वगैरे 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 ही महत्वाची प्रश्न नाहीच आहेत। आपल्याला जातीद्वेष आणि धर्मद्वेष हे दोनच महत्वाचे प्रश्न उरलेत भारतामध्ये। बाकी सगळे प्रश्न गौण आहेत। आपला हिंदू मुसलमान झाला, ओबीसी मराठा झाला, दलित सवर्ण झाला, आपलं काम झालं। हे काय ठेकेदार आहेत काय, मालक आहेत काय हिंदूंचे? विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल का हिंदूला विकत घेतलंय त्यांनी? कोणी काय करावं स्वातंत्र्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे। कोणाला कोणता उत्सवात घ्यावा, सर्वांना माणसांना संविधानाने जोडण्याचं काम केलेलं आहे। हा देश सर्व धर्म समभाव म्हणून सर्वांचा आदर करणारा आहे आणि तिथे जर काही चुकीचं घडत असेल तर निश्चितपणे कोणी असू देत ती कारवाई झाली पाहिजे। पण अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःची पोळी शेकण्याचं पाप जर करत असतील तर महाराष्ट्र आणि देश यांना माफ करणार नाही। तर गरब्यामध्ये प्रवेशासाठीचे विहिपचे नियम काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात। गरबा उत्सव फक्त हिंदूंसाठी आहे, गैर हिंदूंना प्रवेश नाही, हा पहिला नियम आहे। आधार कार्ड दाखवूनच प्रवेश मिळणार आहे। गरब्यात प्रवेश करताना टिळा लावावा लागणार आहे। देवीची पूजा करायला लागणार आहे। बोगस आधार कार्ड धारकांसाठी नवीन संकल्पना असणार आहे। वराह पूजन करून गरब्यामध्ये प्रवेश मिळणार आहे। कोणी संशयास्पद आढळल्यास पोलिसांमध्ये तक्रार केली जाईल। हिंदू धर्म मानत नाही त्यांचा हिंदूंच्या सणात सहभाग कशाला, असाही सवाल विचारलाय। विश्व हिंदू परिषदेने ही भूमिका घेतली आहे। गरब्याच्या माध्यमातून लव जिहाद सारख्या घटना घडतायत, विश्व हिंदू परिषदेने हा आरोप केलाय।